आता आपलेच मशीन ना आपलेच गजू सेट आपल्यालाच घेत होते डायरेक्ट लोडरमध्ये. कसं झालं ते तुम्हाला स्टार्टिंग पासून सर सांगतो तुम्हाला पुरी गोष्ट. त्याच्या अगोदरच आपण सकाळून तर काही व्हिडिओ काढला नाही, 3-4 वाजता सर आज व्हिडिओ काढला काहून की आपली तब्येत बरोबर नाही, काहीच नाही. सर पोचलो आपण रेल्वेच्या कामावर. पहिले जिथं गजू सेट आले ते मशीन घेऊन आपल्या लय आधी आलेलं आहे. मग आपण गेलो सगळ्यात लेट जरासं आपण कहून लेट कारण थेट आपण पोचलोच होतो मशीन. पोचल्यावर जे मागं पुढं आपण जे गड्डे आपल्या मशीनने किंवा दुसऱ्याच्या मशीनने कदले होते त्याची जी माती होती साईडला टाकून ते एक साईड फेकायची होती. सर पोचलो तिथं ते काम गजू सेटनं चालू केलं. चालू करून आता काम करताना तर आम्ही 4-5 जण बसून होतो. गोजू सेट होते मशीन चालवताना आम्हाला काही गरज आहे का मशीन मागं फिरायचं. आता त्याला काम सांगत फिरत जाऊ. गोजू सेटने घेतली बॅकमध्ये मशीन. बॅकमध्ये घेतली तर आम्ही दोघं तिघं उभं होतो. तर आमचा कार्यक्रम फिक्स होता. म्हणलं गजू सेटले मागं पुढं पायच जाय. अरे तुम्हीच दूर व्हा की म्हणे मधात कायले मिरवत हा म्हणे येसाल म्हणे टायरा खाली. ते जाऊ द्या. मग तिथून तिथचं काम कम्प्लीट करून आपली मशीन घेऊन निघलो. आता रूमवर झाले निघलो होतो. पण या रेल्वेच्या कामावर आलं की लय इकडलं तिकडं मशीन फिरते. म्हणलं भाऊ काम कमन धिंगाणाच जास्ती राहते. सर पंपावर आणून लावली आपण देशमुखच्या पंपावर मशीन. काहून की आज रूमवर मशीन न्यायचा काही सध्या मूड नाही. मग तिथून आले गजू सेट आलेच. सर पेट्रोल टाकायचं म्हणून सर लागलो पंपावर लाईनमध्ये लागून मी आमचं एवढं नशीब खराब